तर तुमच्या घरीसुद्धा दुधी भोपळा म्हटलं की खायला नाही म्हणतात ना, नाक मुरडतात, मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर दुधी भोपळा न खाणारेसुद्धा जर या पद्धतीने भाजी केली ना, तर 100% गॅरंटी घेऊन सांगते 4 चपात्या जास्त खातील एवढी चविष्ट ही दुधी भोपळ्याची भाजी बनते. अगदी पनीरप्रमाणे हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल याची ग्रेव्ही तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ना मी इथे दुधी भोपळा धुवून त्याची साल काढून घेतली आहे. साधारण 1 कप इतका दुधी भोपळा घेतला आहे आणि 1 कप भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. यामध्ये आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि काही कढीपत्त्याची पाने आणि त्याचबरोबर 1 हिरवी मिरची टाकायची आहे. या ठिकाणी मी मुगाची डाळ वापरली आहे. हवं तर तुम्ही चणा डाळीचं पीठसुद्धा वापरू शकतात, पण मुगाच्या डाळीने चविष्ट होतं हे पनीर. आता मीठ टाकायचं राहिलं होतं. पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तर मी चवीनुसार मीठ टाकून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे. आता एका ताटाला आहे ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना याचं पनीरप्रमाणे किंवा एखाद्या वडीप्रमाणे याला शिजवून घेणार आहोत. तर हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये टाकायचं. आता पुढची प्रोसेस करूयात. इव्हन सगळीकडे व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं आहे. आता आहे ना कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये आपल्याला 2 छोट्या आकाराचे कांदे रफली चॉप करून टाकायचे, 2 टमॅटो टाकायचे आहे. कांदे मोठे असतील तर 1 घेतला ना तरीही चालेल. पुन्हा आपल्याला यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहे आणि काही काजूचे तुकडे घ्यायचे आहे. तर मी इथे साधारण 8 ते 10 काजू घेतले आहे आणि 1 ग्लासभर पाणी टाकलं आहे. अशी एक रिंग आहे जी मी मधोमध ठेवली आहे. तुमच्याकडे अशी रिंग नसेल ना तर तुम्ही एखादी वाटी अशी या पाण्यावर अशी उलटी ठेवून घेतली तरीही चालेल. आता यामध्ये आपले खडे मसालेही टाकूयात. तर दालचिनीचा 1 मोठा तुकडा घ्यायचा, 2 हिरवे वेलदोडे, 4-5 काळे मिरे, 3 लवंगा आणि जी आपण ताटली तयार केलेली आहे दुधी भोपळ्याची तीसुद्धा आपल्याला या रिंगवर ठेवून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. शिट्ट्या झाल्या की पूर्णपणे वाफ निघू द्यायची आहे आणि मगच झाकण उघडायचं आहे. झाकण उघडण्याची घाई करू नका, नाहीतर मग वड्या आहे ना साईडने कच्च्या राहण्याची शक्यता असते. या ठिकाणी 2 शिट्ट्या झाल्या होत्या, पूर्णपणे वाफ निघाली. आता आपण हे ताट यामधून काढून घेऊयात आणि हे जी मधली रिंग आहे तीही काढायची आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला आधी गार करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ गार झाले की टाकायचे आणि हे जे पाणी आहे ते आपण ग्रेव्हीकरता वापरणार आहोत. पाणी न टाकता मी इथे छान हे मिश्रण तयार केलं आहे. वाटण रेडी आहे. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर यामध्ये 1 तमालपत्र टाकायचं आणि 2 चमचे मी कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा धना पावडर टाकायची. हे मसाले मात्र बिलकुल जळू द्यायचे नाही आहे. त्यासाठी ना यामध्ये पाव कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले अजिबात जळत नाही, नाहीतर भाजीची चव आणि रंगही बदलतो. काही सेकंदासाठी हे मसाले चांगले परतवले गेले की यामध्ये आपल्याला तयार केलेलं सगळं वाटण टाकायचं आहे. तर याआधीसुद्धा आज काय भाजी करू या सिरीजमध्ये अनेक भाजीचे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे. तर आपल्या पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आता तयार केलेलं वाटण टाकून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवायचं आहे. तर मी याच्यावर झाकण ठेवून हे चांगलं शिजवून घेणार आहे. मध्ये मध्ये ना झाकण उघडायचं आणि परतवून घ्यायचं आहे. अशी 2-3 वेळेस आपल्याला प्रोसेस करायची आहे, म्हणजे हे मिश्रण चांगलं शिजतं आणि याला तेल सुटतं. आता यामध्ये ना पाणी टाकणार आहोत. तर आधी मिक्सरच्या भांड्यात जे मिश्रण लागलं होतं त्यात थोडं पाणी आणि जे आपण शिजवून घेतलेलं कांदा टमॅटो होतं त्याचं पाणी टाकलेलं आहे कुकरमधलं मी आणि साधारण वरतून 1 ग्लास, एकूण म्हणाल तर 2 ग्लास इतकं मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे क्रश करून आणि साधारण 3 मोठे चमचे यामध्ये दुधावरची साय टाकायची आहे. यामुळे ना या ग्रेव्हीला खूप छान चव येते. अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल ही ग्रेव्ही लागते. हिला चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून आपल्याला ती उकळवायची आहे 5-6 मिनटं. तोपर्यंत आपण इकडे हे कट करून घेणार आहोत. अगदी पनीरप्रमाणे चवीला लागतं, अगदी तोंडात टाकताच विरघळतात, इतक्या छान ह्या वड्या तयार होतात. मुलं जर दुधी भोपळा खात नसतील ना तर तुम्ही त्यांना एकदा नक्की या पद्धतीने दुधी भोपळ्याच्या पनीरची भाजी करून खाऊ घाला. नुसतंसुद्धा फ्राय करून खायला खूप छान लागतं हे. आता एकीकडे भाजी चांगली उकळलेली आहे. यामध्ये आपण तयार केलेले दुधी भोपळ्याचे पनीर टाकून घ्यायचं आहे. हे दुधी भोपळ्याचे जे पनीर आहे ना ते थोडंसं शालो फ्राय करून जरी टाकलं ना तरी खूप चविष्ट लागतं.
नुसतं खायलासुद्धा खूप छान स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकतात. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या. अर्धवट झाकण ठेवून आपल्याला पूर्णपणे ही 7-8 मिनिटासाठी उकळून घ्यायची आहे. तर अशी ही दुधी भोपळ्याच्या पनीरची भाजी आपली या ठिकाणी रेडी आहे, जी चपाती, नानसोबत किंवा भातासोबत खायला खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.